तर बीडमधील जरांगींच्या सभेसाठी येणाऱ्यांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। या सभेला येणाऱ्यांसाठी 3 टन खिचडी शिजवली जाणार असल्याची माहिती मिळते। बीडमधील इशारा सभेच्या तयारीला आता सुरुवात झालेली आहे आणि उद्या होणारी इशारा सभा शांततेत पार पडणार आहे। बीडमधील मराठा समन्वयकांनी ही माहिती दिली आहे। उद्या दुपारी 2 वाजता मनोज जरांगे पाटील यांची बीडमध्ये सभा आयोजित करण्यात आलेली आहे आणि सभेची जी तयारी आहे ती पूर्णपणे झालेली आहे। माझ्यासोबत मराठा स्वयंसेवक आहेत, सकल मराठा क्रांती मोर्चाचे काही लोक आहेत। ही तयारी कशी चालू आहे, साधारणतः किती लोक येतील, काय इथली या ग्राउंडची क्षमता किती आहे? ग्राउंडची क्षमता आणि आजूबाजूचा जो परिसर आहे त्याची कमीत कमी 5 ते 6 लाख लोक इथं बसतील अशी या ग्राउंडची क्षमता आहे। जे 11 तालुके आहेत, बीड सोडता 10 तालुके आहेत, त्याही प्रत्येक तालुक्यातल्या प्रत्येक गावापर्यंत आणि शेवटच्या मराठा बांधवापर्यंत आम्ही जाण्याचा प्रयत्न केलेला आहे। प्रचंड समाजात उत्साह आहे आणि ही आता निर्णायक इशारा सभा आहे। ही सुरुवातीला जिल्ह्याची सभा वाटत होती, परंतु जरांगे पाटीलजी यांनी जो 17 तारखेला निर्णय घेणार होते तो या सभेतून इशारा सभेच्या माध्यमातून सरकारला निर्णय या इथून महाराष्ट्राची पुढची आंदोलनाची दिशा कशी असेल हे जाहीर करणार असल्यामुळे या सभेकडे राज्याचं, देशाचं आणि राजकीय वर्तुळाचं लक्ष लागले असल्यामुळे तितक्याच प्रचंड प्रमाणात ही सभा आम्ही मोठ्या प्रमाणात करण्याचं नियोजन केलेलं आहे। या सभेसाठी येणाऱ्या प्रत्येक बांधवांसाठी जवळपास 4 लाख पाणी बॉटल आम्ही या ठिकाणी उपलब्ध ठेवलेल्या आहेत। समाज बांधवाच्या वतीनं 300 क्विंटल खिचडीचा अद्याप नोंद झालेली आहे, आणखी त्याच्यात वाढ होणार आहे। मुबलक या ठिकाणी नाश्त्याची सोय आणि पाण्याची सोय समाज बांधवांना केली आहे। त्यासोबतच आरोग्य पथक, वैद्यकीय सेवा, रुग्णवाहिका, जी काही कोणाला अडचण आली तर लगेच दवाखान्यामध्ये त्याला आरोग्य स्वयंसेवक आम्ही तयार ठेवलेले आहेत। कॅमेरा पर्सन सुशांत सह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड।